राम राम शेतकरी मित्रांनो, नाफेड व NCCFची कांदा खरेदी कायमच वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली असते. आता एक अतिशय मोठी बातमी सध्या समोर येत आहे. तर नेमकी काय बातमी आहे, नाफेडची कांदा खरेदी आत्तापर्यंत किती झालेली आहे, याविषयी सविस्तर माहिती या बातमीमधून जाणून घेऊया. नाशिकच्या उमराणे येथील NCCF कांदा खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातून आणलेला 20 ते 25 ट्रक हलक्या प्रतीचा कांदा खाली होत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. आणलेल्या ट्रक अडवून धरल्या जात आहेत. दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा जमाव या गोडाऊनजवळ जमा झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. गोडाऊनमध्ये 2 संस्थांचा कांदा साठवला जातो. मात्र या ठिकाणी मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीचा कांदा या ठिकाणी उतरवण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. NCCF व नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करताना जाचक नियम व अटी लावून चांगल्या प्रतीचा कांदाही नाकारण्यात आला. तर दुसरीकडे नाफेड NCCFने 6 वेळा दरवाढ करून कांदा उत्पादक शेतकरी खरेदी केंद्राकडे फिरकले नसताना एकाच वेळी 20 ते 25 ट्रक कांदा कसा काय गोडाऊनमध्ये खाली करण्यासाठी आला, यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडले जात असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला असून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेले आरोप मात्र संस्थांनी फेटाळलेले आहेत. नाशिक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCF मार्फत कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. लासलगाव, देवळा आणि उमराणेसह जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये ही खरेदी केंद्र आहेत. भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत केंद्र सरकारने नाफेड व NCCF मार्फत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट 30 जूनपर्यंत ठरवले होते. मात्र शेतकऱ्यांनी कांदा खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याने 2 महिने उलटूनही उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत केवळ 36,000 मेट्रिक टन कांदा खरेदी झाली आहे. त्यामुळे 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट अधांतरीच राहिलेले आहे. तर आता मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की नाफेड व NCCFने किती कांदा खरेदी केलेला आहे आणि यावर्षी नाफेड व NCCFच्या कांदा खरेदीवर शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेले आहे. त्यांना कांदा हा शेतकऱ्यांनी दिलेला नाही. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.